भिवंडी तालुक्यातील इटाळे गावचे सरपंच तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष जगनदादा पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला। यावेळी जगनदादा पाटील यांच्या हस्ते केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मित्रपरिवार व चाहते वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी जगनदादा पाटील यांच्या सामाजिक, राजकीय व विकास कामांतील योगदानांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। आमचे मित्र भरतदादा पाटीलनी आताच मला सांगितलं की जगन पाटीलला नुकताच जो पद भेटला ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष, आणि या अध्यक्षाची माझ्यावरती ज्यांनी धुरा सोपवली ते आमचे प्रदेशचे अध्यक्ष आमचे लाडके दादा रवींद्र चव्हाण साहेब, भिवंडी लोकसभेचे माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब, या ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष जितेंद्र डाकी साहेब यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवले आणि या विश्वासाला कधीही तडा जाऊन देणार नाही मी, याची तुम्हाला मी शाश्वती देतो। भारतीय जनता पार्टी या भिवंडी तालुक्यात नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये कशी जोराने पुढे जाईल याचा मी पूर्णपणे विश्वास देतो। आणि भारतीय जनता पार्टी हा आपल्या देशातला एक नंबरचा पक्ष आहे आणि या पक्षाची धुरा जी ठाणे जिल्ह्याचे युवा मोर्चाचे माझ्यावरती सोपवले, मी ती पूर्णपणे यशस्वीरित्या काम करेन या पक्षाचा। धन्यवाद। माझ्या वाढदिवसाला सर्व या भागातील, या परिसरातील आणि या भिवंडी तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातून जे कार्यकर्ते, माझे नातेवाईक सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। आमचे दापोळे गावचे भरतदादा सुद्धा या, आणि संतोष काकडे असतील, होनी गावचे सुरेश काका असतील, अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित, त्यांचे मी धन्यवाद देतो। नुकतीच नियुक्ती झालेले आमचे मित्र जगन पाटील इटाळे गावचे सरपंच यांचा आज 43वा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्तानं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कडनं त्यांना लाख लाख शुभेच्छा, आणि त्यांचं कार्यकाळ अतिशय जोमाने आणि पक्षवाढीसाठी जावो, आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची जी इमेज आहे अशीच पक्षात दिवसेंदिवस वाढत राहो। अतिशय चांगली संधी त्यांना मिळाली आहे। जिल्ह्यामध्ये त्यांनी संघटन चांगल्या पद्धतीने बांधावं आणि भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या जिल्हा परिषदेला यश मिळवून द्यावं, हीच त्यांच्याकडनं पक्षाला आशा आहे। आणि पुढच्या येणाऱ्या काळासाठी त्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबवून जय हिंद, जय महाराष्ट्र। सरपंच आणि ठाणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय श्री जगनजी पाटील यांचा 43वा वाढदिवस संपन्न होत असताना अतिशय आनंद होतो, आणि विशेषत्वाने सर्व मंडळी, त्यांची चाहते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं प्रेम सर्वांना भरभरून आहे आणि त्या प्रेमापोटी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। तेव्हा मी एवढंच सांगू इच्छितो की आमच्यासाठी त्यांचं राहणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण जवळजवळ आमच्या वारकरी संप्रदायाला फार मोलाचं सहकार्य त्यांचं आहे। आमच्या या पंढरपूरच्या जागेसाठी त्यांनी 33 लाख रुपयाची देणगी जाहीर केलेली आहे आणि बरीच रक्कम त्यांनी दिलेली आहे। आणि प्रत्येक वेळेला पंढरपूरला जाताना आमच्यासाठी त्यांची एक गाडी आणि स्पेशल 10,000 रुपये त्याचा खर्च, आणि कधीही त्यांनी सांगितलेलं आहे का ज्या वेळेला तुम्ही पंढरपूरला जाल त्यावेळेला माझी गाडी घेऊन जायचं आणि पैसे घेऊन जायचं, अशी तयारी त्यांच्या मनाची आहे। मनाचा मोठेपणा आहे आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसताना आणि समाजासाठी ते कार्य करत असतात। आळंदीसाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे, पंढरपूरसाठी योगदान आहे, बऱ्याच जणांचं योगदान आहे, परंतु त्यांनी विशेषत्वाने आम्हाला फार मोलाचं, आणि जिथे जिथे काही कमतरता पडते तिथे ते उपस्थित असतात। आळंदीची वारी करत असताना आमच्याबरोबर एक सामानाची टेम्पो ठेवतात आणि सर्व वारकऱ्यांना चांगल्या प्रकारे सोय कशी होईल, म्हणजे प्रत्येक दिवशी वेगवेगळं सूप वगैरे, कांदा भजी, बटाटा भजी, बटाटे वडे, अशा प्रकारचे वेगवेगळे
आयटम देऊन सर्व वारकऱ्यांना खुश ठेवतात. अशा या जगदीश पाटलांना परमात्म्याने उदंड आरोग्य द्यावं आणि त्यांना सुखी समाधानी ठेवावं आणि अशीच सेवा समाजाची त्यांच्याकडून घडत राहावी ही मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. विशेषत्वाने आज आमचे वारकरी संप्रदाय कल्याण तालुक्याचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत. सगळे आमचे खोनीचे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तेव्हा जगदीश पाटलांवर सगळ्यांचंच प्रेम आहे. असंच प्रेम राहू द्या अशी ही सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो ना. माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. वाढदिवस आहे काय विचार? जगन शेठ पाटील हे अत्यंत म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये असून सुद्धा वारकरी संप्रदायाला आम्हाला म्हणजे टोकाला नेऊन ठेवणारे असे जगन शेठ पाटील त्यांच्या ह्या 43व्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी खूप आनंद होत आहे. बरं का, म्हणजे नेता हा काही राजकीय क्षेत्रातलंच काही काम बघत असतात, पण आम्ही जगन शेठ पाटलांना बरेच वर्षापासून बघतोय की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आता आम्ही जरी कल्याणला राहत असलो तरी कल्याणची मंडळी त्यांना भेटण्यासाठी जर आलात तर आम्हाला सुद्धा कोणत्याही प्रकारची देणगी कमी पडून देत नाहीत. असे आमचे जगन शेठ पाटील आणि त्याच्या वाढदिवस 43वा वाढदिवस आहे. जगन शेठ पाटील यांचा 43वा वाढदिवस संपन्न होत असताना आपण सर्व मंडळी याचे साक्षीदार आहात आणि जवळजवळ 7 वाजल्यापासून नव्हे तर सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी मंडळी येत आहेत. अलोट गर्दी, जसं या ठिकाणी वर्णन केलं की भरपूर ट्रॅफिक जाम झालेलं आहे. याचं कारण की जगन शेठ यांचं असलेलं समाजावर सगळ्यांचं प्रेम आणि खऱ्या अर्थाने एक दानशूर राजा आहे. आमच्या गावाची आन शान आहे. प्रत्येक समार्थिक कार्यामध्ये त्यांचा एक मोलाचा सहभाग असतो. आता गावचा कार्यक्रम असेल की ते कधीही त्यांची देणगी कमी पडत नाही आणि ते आम्हाला आवर्जून सांगत असतात, तुम्हाला काय कमी असेल ते मला सांगा. आणि त्या वेळेस जेव्हा आम्ही त्यांना हाक देऊ त्या वेळेस ते आम्हाला मदत करत असतात आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचं सहकार्य असतं. मगाशी उल्लेख केला, संपूर्ण आंबलेवाड परिसरामध्ये सुद्धा त्यांची एक मोठी देणगी आहे आणि याच पद्धतीने वेळोवेळी त्यांचं सहकार्य लाभो या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो, आमचंही आयुष्य त्यांना प्राप्त हो ईश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. सन्माननीय जगन शेठ पाटील यांचा वाढदिवस आहे. ज्यांनी ठाणे जिल्ह्यातने महाराष्ट्रात इतिहास घडवला. ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदा बैलगाडा शर्यत आणली आणि कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक मोठा भव्य दिवस असा कार्यक्रम आयोजित केला. असे आमचे मित्र सन्माननीय जगन शेठ पाटील इताडे गावचे सरपंच, तसेच ठाणे जिल्हा युवा मोर्चा भाजपा नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष आमचे, आणि यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसासाठी शहापूर तालुका व माझी खर्डी ग्रामपंचायत, मी स्वतः सरपंच खर्डी ग्रामपंचायत आणि भाजपा शहापूर तालुक्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आई जगदंबे त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो अशी मी आई जगदंबेकडे प्रार्थना करतो. धन्यवाद.